शहरातील नव्या मोंढ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मनमानी कारभारामुळे बळीराजा त्रस्त झालेला असून कृषी उत्पन्न समितीच्या या मनमानी कारभाराबाबत शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे। नवा मोंढा येथे आज शेतकरी बांधवांनी सुमारे 600 क्विंटल तूर विक्रीस आणली। आज तुरीला 5 ते 7.5 हजार पर्यंतचा भाव आहे। त्यामुळे मोंढ्यात शेतकरी आपली तूर विक्रीसाठी घेऊन आले, परंतु खासगी व्यापाऱ्यांनी आपल्या मालाच्या थप्प्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये ठेवल्याने शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावर ठेवण्यास भाग पडावे लागले आहे। त्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकरी बांधवांनी मोंढ्यात टाकलेल्या तुरीची ढिगार पावसाच्या पाण्याने भिजतात की काय याची चिंता शेतकऱ्यांना वाटत होती। त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांना होत आहे। कुठल्या गावची कास्तकारात आणि काय माल आणलाय आपण? आम्ही सोंडी गोरेगाव काय माल काय आणलाय? माल शेंगा आणल्या। नेमकी समस्या काय, आम्हाला जरा भावाचं थोडं कमी वाटायलंय। आमचे 7 ते 8 हजार रुपये क्विंटल भाव पाहिजे। हा, 4 महिने वावरात राहून काही फायदा झाला नाही। लेकरं रोई अन्न डुकर अन्न। आमचा जर पाऊस आला तर माल सगळा ओला होऊन जाते, काही ठेवण्याची व्यवस्था नाही, काहीच नाही। काय मार्केट जरा वाढवायची, आमच्या अशी समस्या आहे शेतकऱ्याची, वाढवाव। आम्ही चोंडीवरून आलो, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली इथून आलेलो आहो। गोरेगाव हे या गावाने चोंडी गाव आहे। बरं, निध्यांचे 13 पोते झाल्या पण आणल्या इथं व्यवस्था नाही, छप्पर नाही मार्केटला, असं सगळं भोंगळा का असं सगळं असं छप्पर नाही, तर सगळं असं मोकळं वातावरण सगळं, म्हणजे पाणी आलं तर आमच्या व्यवस्था नाही झाकायची। आता इथं आणलं तर झाकाय, आता जर समजा पाऊस जरी आला तर आमची 4 महिन्याची आता 5 मिनिटात जिकडे तिकडे खेळ होते। म्हणजे पाऊस जर आला तर निध्यांचा जर आला पाऊस येण्याची शक्यता आहेच। आता हे मोंढ्याची जागा पर्याप्त करून द्यावी अशी आमची अपेक्षा आहे। आता जर पाऊस जर आला मॅडम तर आम्ही करायचं काय नेमकं याचं समजा आता 4 महिने बाळगून आता हे यात कोणीतरी दखल घ्यायला पाहिजे त्याची। काहीतरी तिथं जवळपास 700-800 पोत या एकेका गोदामध्ये माल आहे, तर याची ठेवण्याची व्यवस्था नाही। पोते ढीक भिडले, पोतं समजा नाली मोऱ्यात माल पडला आमचा जागजागी, याची ठेवण्याची एकदा वाटलंच तर तुम्ही बघून घ्या, पहा म्हणजे याची व्यवस्था काय, पाणी जर आला तर करायचं काय मग आम्ही आता? आमचं मार्केट कमिटीने याचं काहीतरी करायला पाहिजे। कमिटीने आम्हाला थोडी जास्त जागा व पर्याप्त जागा म्हणजे मोकळी जागा द्यावी, की बाबा व्यवस्था म्हणजे या जागेत काही होण्याची म्हणजे हे नाही असं।